नमस्कार. आज आपण बनवणारे एअर फ्रायर मध्ये रोस्टेड चिकन. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. एकदम सिंपल पद्धतीने रेसिपी आहे ही. त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो चिकन एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी. थोडंसं तेल, मीठ, लाल मिरची पावडर, अद्रक, लसूण आणि टिक्का मसाला. आपण आता अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे आणि चिकन मॅग्नेट करून घेणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहे मी त्याच्यात आता, आणि थोडीशी मिरची पावडर, थोडंसं मीठ. टिक्क्या मसाल्यामध्ये असतं मीठ पण आणि मिरची पावडर पण, त्याच्यामुळे मी अगदी थोडी थोडी ही केली आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. हे मिक्स झालेलं आहे. आता आपण थोडासा टिक्का मसाला टाकून घेणार आहोत त्याच्यात. आणि हे पण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडा कमी वाटतोय, अजून मी थोडासा टाकून घेणार आहे. आणि हे 20 मिनिटं असंच झाकून मॅग्नेशन होऊ देणार आहे. एअर फ्रायर घेतलेला आहे मी. ते प्रीहीट करायला ठेवलेलं आहे 100 डिग्रीवरती 10 मिनटं. ते प्रीहीट झाल्याच्या नंतर आपण चिकन कुक करायला चालू करू. मी ते भांडं काढून घेतलेलं आहे. त्यात आता फॉईल पेपर टाकून घेणार आहे. फॉईल पेपर किंवा बटर पेपर टाकायचं मी, म्हणजे खालचं भांडं खराब होणार नाही तुमचं. आणि त्यात जे मॅग्नेशन केलेलं चिकन आहे ते असे एक पीस ठेवायचे आहेत आपल्याला. थोडे थोडे गॅपने ठेवायचे, खूप पण चिपकून ठेवू नका. हे आता आपण परत लावून देणार आहोत. एकशे 20 डिग्रीवर 20 मिनिटासाठी ठेवायचं आहे आपल्याला. 20 मिनिटं ठेवल्याच्या नंतर आपण चेक करणार आहोत आणि मग दुसरी साईड भाजून घेणार आहे. आता आपले 20 मिनिटं झाले, आपण चेक करून घेणार आहोत.
उलट साईडने पण भाजून घेणार आहोत. त्याला उलटे करून घ्यायचे आहेत आता आपल्याला. सगळे पीस उलटे करून परत 20 मिनिटासाठी लावून घेतलेला आहे मी. झालेला आहे. आता आपण चेक करून घेणार आहोत. छान झालेत आपले पीस, रोस्टेड पीस. या पद्धतीने आपले रोस्टेड चिकन तयार झालेलं आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.